आणि विषय तज्ञ सन्मान्य तेली साहेब, आज या ठिकाणी गेले आजचा हा 5वा दिवस, गेले 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 प्रशिक्षण आपण यथोचित घेतलं. सुरुवातीला असं वाटलं होतं की प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय असेल, कारण बऱ्याच दिवसानंतर गेल्या वर्षी आम्ही पंचायत समिती कणकवली या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. पण इथे प्रशिक्षणापेक्षा म्हणजे वेगळं, म्हणजे प्रशिक्षण नेमकं कसं असतं याही पलीकडे जाऊन एक आत्मीयता या प्रशिक्षणातून निर्माण झाली. त्यामागचं कारण असं होतं की इथले जे मार्गदर्शक सर्व जे होते, मग हरियाणा सर असतील, राठोड सर असतील किंवा आमच्या मधुरा मॅडम असतील, अतिशय उत्तम आणि विशेष करून त्यांनी अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. खरं तर हा अभ्यासक्रम जर पाठ्यपुस्तक शिकवणं सोपं असतं, पण पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन हे जे काही नेमकं धोरण काय आहे हे खऱ्या अर्थानं या प्रशिक्षणामध्ये आम्हाला समजलेलं होतं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन या इथे आम्हाला मिळालं. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि आनंददायी शिक्षण काय असतं याचा एक परिपाठ, याचा एक नमुना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला सर्व प्रशिक्षणामध्ये शिक्षक शिक्षिकांना मिळालेला आहे. नियोजन जर म्हणत असाल तर अतिशय उत्तम नियोजन, म्हणजे कुठल्याही प्रकार सुरुवातीला जे वाटलं होतं की प्रशिक्षण म्हणजे अगदी म्हणजे व्यवस्थित तंतोतंत वेळेचं पालन आणि सगळं करून करायचंच होतं. पण प्रशिक्षण म्हटल्यानंतर थोडीशी मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची शंका उपस्थित होती. पण इथे येऊन मात्र असं काही वाटलं नाही. आपल्या घरच्या कुटुंबामध्ये आपण एकत्रित एकमेकांशी सुखदुःख वाटून घेत आहोत, अशा प्रकारचं कुठचं तरी ज्ञानाचं दालन इथे आमच्या समोर ओपन केलं. आणि अगदी समोर म्हणजे विशेषतः मी परीक्षकांचं किंवा मार्गदर्शकांचं यासाठी कौतुक करेल की त्यांनी स्वतःकडे मोठेपणा ठेवला नाही. हे त्यांच्यासाठी, मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजूया, कारण त्यांनी नेहमी समोरच्याला वेटेज दिलं. म्हणजे ज्याला मार्गदर्शकाने, शेवटी ज्ञानापुढे कोण मोठा नसतो, सगळेच जण ज्ञानाच्या या प्रवाहामध्ये असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असतं. जरी तो नवीन जरी नवोदित शिक्षक म्हणून लागला असला तर प्रशांत सर, मला माहित नाही, पण त्यांची बुद्धिमत्तेला दाद दिली पाहिजे. मग अशा क्विज मध्ये आपण अनुभवलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घ्यायला मिळालं या प्रशिक्षणामुळे. कदम सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने जी मिमिक्री केली, आवाजाचं एक म्हणजे आवाज एक प्रकारची जादू असते. मलाही स्वतःला वाटत होतं काहीतरी आपण अशा प्रकारे करायचंय, सादरीकरण करावं असं वाटत होतं. पण ठीक आहे, दुसरं मॅडम म्हणजे सांगत होते, राव सर काहीतरी जरा समोर गाणं किंवा एखादा अभिनय, मला अभिनय खरं करायचा होता, पण असू द्या काय हरकत नाही. पण कदम सरांच्या एकत्रित बोलण्यावरून मला मी इन्स्पायर झालो थोडक्यात म्हणायचं तर. त्याबरोबर इतर प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळालं. सुरुवातीला जेव्हा उद्घाटन होतं तेव्हा सावध सर ना तुम्ही, त्यांचं बोलणं मला खरंच आवडलं, कारण ते इतकं सुंदर पद्धतीने प्रत्येक गोष्टी, प्रत्येक शब्दाकडे माझं लक्ष होतं. अगदी सहजपणे ते बोलत होते आणि मला त्यांचं ते वक्तृत्व म्हणजे जे मनोगत होतं ते आवडलेलं होतं. तसं बघायला गेलं तर प्रत्येक जण आपल्या ज्ञानाच्या या म्हणजे प्रवाहामध्ये राजहंस असतो. तर अशा प्रकारे मी सर्व मार्गदर्शक आणि माझ्या सर्व सहकार्यांनी मला यामध्ये सामावून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. यापुढे काम तुम्ही चांगलं करत राहणार अशा प्रकारच्या ईश्वराने सदिच्छा व्यक्त करतोय आणि मी थांबतो. जय जय महाराष्ट्र.